सर्वांना सर्वात प्रथम रक्षाबंधन म्हणजेच नारळी पौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। तर आज आहे नारळी पौर्णिमा। नारळी पौर्णिमेला आपण जेवणाच्या ताटामध्ये गोड पदार्थ हा करतोच। तर आज मी झटपट तयार होणारा गोड पदार्थ म्हणजेच गोड शेवया तयार करणार आहे। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। अशाच नवीन किचन टिप्स आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा। तर हे बघा, एका कढईमध्ये मी ह्या शेवया थोड्याशा फ्राय करून घेत आहे। ह्या शेवया फ्राय करताना आपल्याला तेल किंवा तूप अजिबात टाकायचं नाही आहे। तर या ज्या शेवया आहेत ना, या गव्हाच्या शेवया आहेत। तुम्ही मैद्याच्या किंवा रव्याच्या शेवया सुद्धा वापरू शकता। ह्या शेवया आता मंद आचेवर आपल्याला थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत। तर या शेवया मी अशा प्रकारे हाताने थोड्याशा तोडत आहे, म्हणजे आपल्याला फ्राय करायला सोपे जाईल। तर तुमच्या घरी रक्षाबंधनला म्हणजेच नारळी पौर्णिमेला कोणकोणते पदार्थ करतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर हे बघा, शेवया मी थोड्या फ्राय करून घेतलेले आहेत। आता आपण यामध्ये बाकीचं साहित्य टाकूया। तर मी इथे पाऊण कप दूध घेत आहे। दूध तुम्ही कोणतंही घेऊ शकता, पॉकेटचं किंवा गाई म्हशीचं, तुमच्याकडे जे काही येत असेल ते। त्यानंतर मी याच ग्लासने अर्धा ग्लास पाणी टाकलं, थोडीशी वेलची पूड आणि साखर मी टाकलेली आहे 3 छोटे चम्मच। तुम्ही जास्त गोड खात असाल तर तुम्ही इथे जास्त साखर टाका। थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकले, ड्रायफ्रूट्स सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। आता छान मिक्स करायचं आणि मंद आचेवर अगदी 2 मिनिटं हे शिजवून घ्यायचं, म्हणजे आपली शेवयांची खीर किंवा गोड शेवया सुद्धा म्हणू शकता तयार होतील। अगदी झटपट तयार होतात या शेवया। आणि जर रक्षाबंधनच्या दिवशी जर तुमच्याकडे वेळ नसेल स्वयंपाकाकरिता फार जास्त, तर तुम्ही हे झटपट हा गुळाचा पदार्थ तयार करू शकता। हे बघा, तुम्ही बघू शकता गोड शेवया इथे अगदी झटपट तयार झालेल्या आहेत। चला तर मग लगेचच सर्व करूया। ह्या शेवया तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड थंड किंवा मग गरम सुद्धा खाऊ शकता। तर हे बघा, आहे की नाही झटपट तयार होणारी रेसिपी। जर तुम्हाला या गोड शेवयांची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा। अशाच नवीन किचन टिप्स आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरिता सुपर फूड हॅक्स बाय मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। सोबतच साईडला बेल आयकॉन असते, ती सुद्धा प्रेस करा। वरून थोडे आणखी मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे। आणि संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। चला तर भेटूया पुढील रेसिपीमध्ये। पुढील रेसिपीसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे, बघायला अजिबात विसरू नका। पुन्हा एकदा हॅपी रक्षाबंधन। नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा। बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे।